नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार प्रॅक्टिस सेट 7. यामध्ये काय राईट द प्रॉपर साइन ग्रेटर स्मॉलर और इज इक्वल टू इज बॉक्सेस बिलो. आता यामध्ये काय मी तुम्हाला हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, फक्त तुम्ही थोडंसं समजून घ्या. त्या अगोदर एकदम काहीतरी मिनिटाचाच प्रॅक्टिस सेट आहे. त्या अगोदर ही बेसिक कन्सेप्ट सांगतो. हा 0 असेल, 0 पासून ही कोणती राईट हँड साईड आपली, हे हाताचे 2 हात आहे आपले, ही राईट हँड साईड आपण हे करतो. ओके, आणि एक दुसरा असतो तो लेफ्ट हँड साईड, राईट हँड आणि लेफ्ट हँड. आता 0 पासून राईट हँड साईडला असणारे डिजिट काय आहे, पॉझिटिव्ह आहे आपले, बरोबर. आणि 0 पासून निगेटिव्ह साईडला असणारे, लेफ्ट साईडला असणारे नंबर हे काय निगेटिव्हने दिलेले. आता हे 0 पासून राईटला ते असतील, नेहमी राईटला असणारा डिजिट तो काय असतो, मोठा असतो. आता 1 पेक्षा 0 काय, 1 मोठा आहे 0 पेक्षा. आता इथे काय सांगितलं तुम्हाला, 1 आणि -1 याच्यामध्ये मोठा सांगितलं तर कोणता येईल, पॉझिटिव्ह 1 हा मोठा येईल. इथे बघा, आता इथे 2 आहे आणि इकडं -3 आहे. यांच्यामध्ये विचारलं तुम्हाला मोठा कोणता आहे, पण याला पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे हा मोठा झाला. -3 2 पेक्षा काय वाटते तुम्हाला, मोठा दिसतोय. 2 पेक्षा 3 मोठा आहे, पण याला साईन काय मायनस आहे म्हणून हा काय झाला, छोटा झाला. पण 2 काय झाला, मोठा झाला. म्हणून तुम्ही साईन काय करशाल, असं करशाल. हे बघा इथं दिलेलं आहे. 5 काय 4 पेक्षा मोठा आहे. ओके, 4 हा 3 पेक्षा लहान आहे, 3 हा 2 पेक्षा लहान आहे, असं हे करत गेलेले. हे इकडच्या संख्या असतील ह्या काय असतात, लहान असतात. ओके, आता इथं प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करूया. आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करताना मी तुम्हाला हे सगळं कशावरून, याच्यावरूनच सांगणार आहे. हे बघा, आता इथं काय -4 आणि 5. हे बघा -4 आणि 5. इथे काय ती -4 आणि 5. ओके, 5 कुठे, इकडे राईट हँड साईडला, म्हणजे हे काय झालं तुमचं पॉझिटिव्ह, म्हणजे हा इकडं टोन येईल तुमचा. ओके, नेक्स्ट काय 7 आणि 4. आता 7 मोठा आहे का 4 मोठा आहे, हे दोन्ही पण काय झाले, पॉझिटिव्हच झाले तुमचे, बरोबर. ही पॉझिटिव्हच झाली ह्या पॉझिटिव्ह साईडला. मग इकडं काय होईल, 5 पेक्षा 4 पेक्षा किती 7, इकडं 6 7, म्हणजे 4 पेक्षा 7 काय मोठा आहे, म्हणजे आपण कुठे तोंड करणार आहे, हे असं इकडे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे आपलं, सेकंड एक्झाम्पल इकडं होतं, मी 5th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता 8 आणि -10. -10 आहे म्हणून मोठं डिजिट कोणतं आला, प्लस साईन आहे, ते मोठं डिजिट झाला. इथे पण बघा +9 आहे आणि +9 आहे. इथं कोणतं साईन आपल्याला इज इक्वल टूचं, दोन्ही सेम असतील तर. -6 आणि 0. हे बघा इकडं काय मायनस साईन 0 पेक्षा काय आहे तुमचा लहान आहे, बरोबर. 6 - 6 कुठे, इकडे येणार आहे, म्हणजे 0 काय झाला तुमचा मोठा झाला, म्हणजे इकडं क्रोकोडाईलचं तोंड इकडं ओपन होताना दिसेल. आलं लक्षात. नंतर 5th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आपण. 0 आणि 3 मध्ये मोठा कोणता आहे, 3 हा मोठा आहे. -7 आणि +7 मध्ये प्लस हे संख्या काय असते, मोठी असते. -12 आणि +5, इथं साईन नाही म्हणजे काय प्लस आहे, म्हणून प्लस हे डिजिट काय असतं, मोठं असतं. इथे काय -2 आणि -8. तर याच्यामध्ये बघा -1 पेक्षा काय आहे, -2 काय आहे, लहान आहे, बरोबर. 1 हा मोठा आहे, म्हणून आपण साईन कुठे करणार आहे, इकडे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे इथे पण -1 कडेच करणार आहोत आपण. नेक्स्ट इकडं किती -3 आणि +6. 6 काय पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणून इकडे. आता -14 -14 इथं काय दोन्ही पण सेम येतं, इज इक्वल टू द साईन. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट झालेला आहे. चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.